नमस्कार मित्रांनो, जी के हितेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आहे 16 सप्टेंबर 2024 व आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न असतील ते आपण या व्हिडिओत कव्हर करणार आहोत। तसेच मित्रांनो, आपण जर नवीन असाल आणि आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला देखील अवश्य सबस्क्राइब करायला विसरू नका। तर व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला आहे, आशियाई क्रिकेट कौन्सिल महिला अंडर 19 आशिया चषक स्पर्धा नुकतीच कोठे सुरू झाली आहे? ए. श्रीलंका, बी. मलेशिया, सी. भारत, डी. थायलंड। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. मलेशिया। नुकतीच मलेशियात महिला अंडर 19 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रश्नात मलेशियाचा उल्लेख झाला आहे, तर आपण मलेशियाविषयी इतर महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ। मलेशियाची राजधानी आहे क्वालालंपूर। प्रधानमंत्री आहेत अनवर इब्राहिम। चलन वापरले जाते माल रिंगीट। पुढील प्रश्न, एनपीसीआयने भारतातील यूपीआय पेमेंट मर्यादा 1 लाख रुपयांवरून किती वाढवली आहे? ए. 2 लाख, बी. 3 लाख, सी. 4 लाख, डी. 5 लाख। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. 5 लाख। नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने युनिफाईड पेमेंट सिस्टीमची पेमेंट मर्यादा 15 सप्टेंबरपासून 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे। ग्राहक आता यूपीआयद्वारे 5 लाख रुपयांपर्यंत पेमेंट करू शकतील। पुढील प्रश्न, अखिल भारतीय राजभाषा परिषद 2024 कोठे आयोजित केली गेली होती? ए. कोल्हापूर, बी. चंदीगड, सी. नवी दिल्ली, डी. गुवाहाटी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. नवी दिल्ली। अखिल भारतीय राजभाषा परिषद 2024 नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे राष्ट्रीय हिंदी दिन निमित्त आयोजित केली होती। परिषदेची ही 4थी आवृत्ती आहे। कार्यक्रमादरम्यान गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागांतर्गत भारतीय भाषा विभागाचेही उद्घाटन करण्यात आले। तसेच राष्ट्रीय हिंदी दिवस हा 14 सप्टेंबरला साजरा केला जातो। पुढील प्रश्न, नुकतेच ट्रेझर्स ऑफ द गुप्ता साम्राज्य हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ए. डॉक्टर संजीव कुमार, बी. प्रभा वर्मा, सी. शशी थरूर, डी. जेनी एरपेनबॅच। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. डॉक्टर संजीव कुमार। अलीकडेच डॉक्टर संजीव कुमार यांनी लिहिलेले ट्रेझर्स ऑफ द गुप्ता साम्राज्य हे एक अतिशय महत्त्वाचे पुस्तक इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स दिल्ली येथे प्रकाशित झाले। पुढील प्रश्न, केंद्रीय मंत्री राजीव रंजन उर्फ लन सिंग यांनी नुकतेच कोणते ॲप लॉन्च केले आहे? ए. रेंजिन मच्छली, बी. जलधारा, सी. उंग मच्छली, डी. जीवन दूत। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रेंजिन मच्छली। केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन उर्फ लन सिंग यांनी अलीकडेच भुवनेश्वरमध्ये रेंजिन मच्छली मोबाईल ॲप लॉन्च केले। हे ॲप 8 भारतीय भाषांमध्ये लोकप्रिय शोभेच्या माशांच्या प्रजातीबद्दल बहुभाषिक माहिती प्रदान करेल। पुढील प्रश्न, केंद्र सरकारने पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून कोणते नाव देण्याची घोषणा केली आहे? ए. श्री वासुदेवपुरम, बी. श्री विजयपुरम, सी. श्री भारतपुरम, डी. श्री अशोकपुरम। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. श्री विजयपुरम। पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय एमी पुरस्काराचे आयोजन करणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? ए. आर. रवींद्र, बी. वीरदास, सी. भोलानाथ विजन, डी. यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. वीरदास। पुढील प्रश्न, फोर्ड मोटर कंपनी कोणत्या राज्यात आपला उत्पादन प्रकल्प पुन्हा सुरू करणार आहे? ए. महाराष्ट्र, बी. गुजरात, सी. तामिळनाडू, डी. आंध्र प्रदेश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. तामिळनाडू। सुमारे 3 वर्षांपूर्वी भारतातून आपला व्यवसाय बंद करणाऱ्या अमेरिकन वाहन उत्पादक कंपनी फोर्ड भारतात परत येत आहे। कंपनीनं पुन्हा तामिळनाडूमधील त्यांच्या प्लांटमध्ये पुन्हा कारची निर्मिती करण्यात येणार आहे। तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या अमेरिकन दौऱ्यात झालेल्या भेटीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे। पुढील प्रश्न, नुकताच ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकमध्ये कोणता नवीन देश सामील झाला आहे? ए. अल्जेरिया, बी. अर्जेंटिना, सी. सौदी अरेबिया, डी. इराण। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. अल्जेरिया। या प्रश्नात न्यू डेव्हलपमेंट बँकचा उल्लेख झाला आहे। आपण न्यू डेव्हलपमेंट बँक विषयी थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ।
या बँकची स्थापना ही 15 जुलै 2015ला झाली. मुख्यालय आहे शांघाय, चीन येथे. अध्यक्ष आहेत श्रीमती डिल्मा रुसेफ. आपण अल्जेरिया या देशाविषयी इतर माहिती जाणून घेऊ. अल्जेरियाची राजधानी आहे अल्जियर्स. अध्यक्ष आहेत अब्देल मज्जिद टेब्बौने. चलन वापरले जाते अल्जेरियन दिनार. पुढील प्रश्न. जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या रोगावरील पहिल्या लसीच्या वापरास मंजुरी दिली आहे? ए. ब्लड कॅन्सर. बी. कावीळ. सी. एमपॉक्स. डी. क्षयरोग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. एमपॉक्स. पुढील प्रश्न. ग्लोबल बायो इंडिया 2024 आयोजन कोठे करण्यात आले आहे? ए. चेन्नई. बी. मुंबई. सी. कोलकाता. डी. नवी दिल्ली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. नवी दिल्ली. नवी दिल्ली येथे आयोजित ग्लोबल बायो इंडिया 2024 कार्यक्रमाचे उद्घाटन भारताचे कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंगच्या हस्ते करण्यात आले. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओत कव्हर केले. आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल त्या सर्व स्पर्धा परीक्षेस हे प्रश्न आपणास नक्कीच उपयोगी पडतील. असे प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर केलेले आहेत. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा. तसेच व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. असेच स्पर्धा परीक्षेविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जीके हितेश या यूट्यूब चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.